पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरती 2026 महाराष्ट्रातर्फे विद्यार्थी मिळवणं पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकच्या 28,000 जागांसाठी भरती निघाली होती आणि त्याचबरोबर त्यामध्ये जे सर्व त्या ठिकाणी डेडलाईन दिल्या होत्या की ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म भरण्यात आले होते 31 जानेवारी आणि 14 फेब्रुवारी हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख होती आणि एडिटिंग करण्याची जी तारीख होती तर 19 फेब्रुवारी ही एडिटिंग करण्याची तारीख होती आणि त्याचबरोबर पहिली जी मेरिट लिस्ट लागणार आहे तर ती या ठिकाणी 28 फेब्रुवारीला मेरिट लिस्ट लागणार आहे अशी सुद्धा जे विद्यार्थी मिळवणं डेडलाईन त्यामध्ये दिली होती। पण अजूनही या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची पहिली मेरिट लिस्ट लागली नाही। पहिला जो रिझल्ट आहे निकाल जो आहे अजूनही या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकचा कटअप या ठिकाणी लागलेला नाही आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीचा कटअप कधी लागणार आहे, रिझल्ट कधी लागणार आहे, पहिली मेरिट लिस्ट कोणत्या तारखेपर्यंत लागणार आहे याबद्दलच तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि त्याचबरोबर कोणकोणते असे डिव्हिजन आहे ज्या ठिकाणी कमी कटअप जाणार आहे, त्याचबरोबर कोणकोणते असे डिव्हिजन आहे ज्या ठिकाणी कटअप जास्त जाणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार। आणि यावर्षी जर आपण पाहिलं तर 28,000 प्लस जागा यावर्षी आहे आणि नक्की जे विद्यार्थी मिळवणं कटअपवर यावर्षी आपल्याला फरक पाहायला या ठिकाणी भेटणार आहे। जास्त विद्यार्थ्यांचं सिलेक्शन यावर्षी या ठिकाणी होणार आहे लक्षात ठेवा आणि कटअप मागील वर्षीपेक्षा थोडाफार तरी कमी या ठिकाणी कटअप या ठिकाणी जाणार आहे। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती मी तुम्हाला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीबद्दल सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आणखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की 10वी मध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज पडलेले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की मुलांना 10वी मध्ये सरासरी किती पर्सेंटेज आहे, किती या ठिकाणी रेशो मुलांचा या ठिकाणी पर्सेंटेजमध्ये या ठिकाणी बनत आहे, 60%, 70%, 80%, 90% वाले, 95% अशा किती विद्यार्थ्यांचा असा या ठिकाणी रेशो होते हे मला या ठिकाणी अंदाज लागणार आहे। तर अजूनही या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची पहिली मेरिट लिस्ट लागली नाही आहे, रिझल्ट या ठिकाणी लागला नाही आहे। पहिला प्रश्न जो मुलांचा जास्त वारंवार एकच कमेंट होते की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची मेरिट लिस्ट अजूनही या ठिकाणी आली नाही आहे, कोणत्या तारखेला या ठिकाणी येणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, मी इथून तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की 5 मार्चपर्यंत पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची कटअप या ठिकाणी लागणार आहे। तर पहा आज आपल्याला या ठिकाणी इंतजार करायचा आहे 5 मार्चला जवळपास 5 वाजता नंतर दुपारचे 5 ते 6 वाजता नंतर आपल्याला या ठिकाणी इंतजार करायचा आहे। सकाळपर्यंत या ठिकाणी लिस्ट नाही येणार आहे पण 5 वाजताच्या नंतर या ठिकाणी कदाचित होऊ शकते पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीची आज पहिली लिस्ट या ठिकाणी लागणार आहे। तर 5ची तारीख जे विद्यार्थी मिळवणं 5 मार्च आहे। 5 मार्चला 5 वाजताच्या नंतर आपल्याला या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची मेरिट लिस्ट येण्याची दाट शक्यता आहे। तर आज या ठिकाणी लिस्ट येण्याची दाट शक्यता आहे लक्षात ठेवा 5 मार्चला। आणि जेव्हा सुद्धा पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकचा रिझल्ट लागत असते तर रात्री लागत असते, म्हणजे 6 वाजता, 7 वाजता, 5 वाजता, 8 वाजता अशा प्रकारे रात्री लागते, 8 वाजता, 9 वाजता, ठीक आहे। एकदम सकाळी त्या ठिकाणी रिझल्ट लागत नाही लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपल्याला या ठिकाणी संयम या ठिकाणी ठेवायचा आहे। एक तर आज 5 मार्चला लागणार आहे किंवा मग 5 मार्चला जर नाही लागला ठीक आहे कदाचित चालून तर की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची पहिली जी मेरिट लिस्ट आहे, रिझल्ट आहे, कटअप आहे, लागला नाही, पहिली मेरिट लिस्ट लागली नाही तर जास्तीत जास्त 10 मार्चपर्यंत या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची पहिली मेरिट लिस्ट या ठिकाणी येऊन जाणार आहे लक्षात ठेवा, ठीक आहे। संयम आपल्याला या ठिकाणी ठेवायचा आहे। तर तुम्ही जर याच्या अगोदर जर पाहिलं तर पहा मागील वर्षीची जी भरती होती 2025ची तर त्यावेळेस काय होतं एडिटिंग करण्याची जी तारीख होती तिथून जे विद्यार्थी मिळवणं 13 दिवसानंतर त्या ठिकाणी जे काय लागलं होतं पहिली मेरिट लिस्ट लागली होती। आणि त्याचबरोबर आताची जर कंडिशन आपण पाहिली तर सध्याच्या कंडिशनला 19 फेब्रुवारी एडिटिंग करण्याची तारीख होती 19 फेब्रुवारी। तर 19 फेब्रुवारीपासून 13 दिवस तुम्ही या ठिकाणी पकडून चला कोणती तारीख येत आहे तर 5 ते 6 मार्च तुम्ही या ठिकाणी धरून चला की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची मेरिट लिस्ट येणार आहे म्हणून, ठीक आहे। आणि त्याचबरोबर पहिल्या लिस्टमध्ये तरी ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं नाही तर आपल्याला संयम ठेवायचा आहे। दुसरी पण लिस्ट लागणार आहे एखादा महिन्यानं किंवा 22 दिवसानं, 30 दिवसानं, त्यानंतर तिसरी पण लिस्ट लागणार आहे, त्याचबरोबर चौथी पण लिस्ट लागणार आहे, 5वी पण लिस्ट लागणार आहे, 6वी पण लिस्ट लागणार आहे। तर अशापर्यंत जून महिन्यापर्यंत ह्या लिस्ट या ठिकाणी लागणार आहे, 6 लिस्ट लागणार आहे आणि जून महिन्यापर्यंत ही वॅकन्सी
वॅकन्सी 38,000 जागांसाठी त्यांना खतम करायचे. त्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो जून महिन्यामध्ये 2026 मध्ये आणखी नवीन पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकची भरती निघणार आहे. तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी त्या ठिकाणी निघत आहे. ज्यांचं पण या वॅकन्सीमध्ये सिलेक्शन झालं नाही त्यांच्यासाठी अजून एक वॅकन्सी त्या ठिकाणी ठेवल्या. म्हणजे सांगायचं एवढंच की वर्षातून आता GDS मध्ये 2 वेळा पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकची वॅकन्सी या ठिकाणी निघत जाणार आहे, भरती निघत जाणार आहे. ठीक आहे. तर आता कोणकोणते असे डिव्हिजन आहे ज्या ठिकाणी कट ऑफ जास्त जाणार आहे, तर ते डिव्हिजन सांगून देतो. सर्वात पहिले मी सांगून देतो ज्या ठिकाणी कट ऑफ जास्त जाते, कारण की हे जे डिव्हिजन राहते तर आपले जे सेफ जिल्हे आहेत तर त्या ठिकाणी जास्त पर्सेंटेज आले विद्यार्थी अप्लाय केले आणि यावर्षी सुद्धा तोच डाटा या ठिकाणी आपल्याजवळ आलेला आहे. यावर्षी जास्त पर्सेंटेजवाले विद्यार्थ्यांनी कुठं फॉर्म भरला ते मी तुम्हाला सांगून देतो. जिथं कट ऑफ जास्त जाणार आहे अहिल्यानगर डिव्हिजन आहे, 97-98च्या वरचा कट ऑफ त्या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी अकोला डिव्हिजन आहे. अकोला डिव्हिजनमध्ये सुद्धा कट ऑफ जास्त जाणार आहे. SC/ST OBC EWS ओपन आहे सर्व कॅटेगरीचा 97च्या वरतच तुम्हाला पाहायला भेटणार आहे. 96-97च्या वरतं लिस्ट पाहायला भेटणार आहे. त्यानंतर अमरावती डिव्हिजन आहे, कट ऑफ जास्त जाणार आहे, म्हणजे जवळपास धरून त्याला 97च्या वरचा कट ऑफ जाणारच आहे. बारामती डिव्हिजनचा पण कट ऑफ 96-97च्या वरचा जाणार आहे. बीड डिव्हिजनचा पण कट ऑफ 96-97च्या वरचा जाणार आहे. त्यानंतर भुसावळ डिव्हिजनचा पण कट ऑफ 98च्या वरचा जाणार आहे. त्याचबरोबर जे छत्रपती संभाजी महाराज नगर डिव्हिजनचा पण कट ऑफ जे विद्यार्थी 97-98च्या दरम्यान जाणार आहे. त्याचबरोबर धाराशिव डिव्हिजनचा कट ऑफ 96-97-98च्या रेंज जाणार आहे. SC/ST OBC EWS ओपन आहे सर्व केले. ठीक आहे. त्यानंतर धुळे डिव्हिजन आहे, धुळे डिव्हिजनचा पण कट ऑफ आहे तो सुद्धा या ठिकाणी धुळे डिव्हिजनचा पण कट ऑफ जे आहे 96-97-98च्या रेंजमध्ये या ठिकाणी जाणार आहे, एक लक्षात ठेवा. जळगाव डिव्हिजनचा पण कट ऑफ जे या ठिकाणी 96-97-98च्या रेंजने जाणार आहे. सर्व कॅटेगरी आले त्यामध्ये SC/ST OBC EWS ओपन. ठीक आहे. PWD कॅटेगरीचा जो कट ऑफ हा कमी या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर PWD कॅटेगरीचा जो कट ऑफ हा थोडाफार या ठिकाणी कमी जाणार आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर कोल्हापूर डिव्हिजनचा पण कट ऑफ जे विद्यार्थी मित्रांनो जास्त जाणार आहे. SC/ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल 96-97-98च्या रेंजमध्ये जाणार आहे. त्यानंतर मालेगाव डिव्हिजनचा पण कट ऑफ जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जास्त जाणार आहे, म्हणजे 96-97-98च्या रेंजमध्ये या ठिकाणी जाणार आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी मुंबई सिटी ईस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ ईस्ट डिव्हिजन आहे. त्याचबरोबर मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी साऊथ डिव्हिजन आहे, मुंबई सिटी वेस्ट डिव्हिजन आहे, मुंबई GPO डिव्हिजन आहे. तर हे कमी मुंबईचे डिव्हिजन तुम्हाला वाचून दाखवून दिले. तर या ठिकाणी ओपन कॅटेगरीच्या जागा आहे तर 97-98च्या वरतं कट ऑफ जाणार आहे. SC/ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल तर. ठीक आहे. त्यानंतरचं जे नागपूर सिटी डिव्हिजन आहे, नागपूर मोफसूल आहे, तर या डिव्हिजनचा पण कट ऑफ 96-97-98च्या रेंजने जाणार आहे. नांदेड डिव्हिजन आहे, नाशिक डिव्हिजन आहे, नवी मुंबई डिव्हिजन आहे, पंढरपूर डिव्हिजन आहे, परभणी डिव्हिजन आहे. या डिव्हिजनचा पण कट ऑफ 97-98च्या वरतं जाणार आहे. चांगले डिव्हिजन आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी पुणे सिटी ईस्ट आहे, पुणे सिटी वेस्ट आहे, पुणे मोफसूल आहे. तर या डिव्हिजनचा पण कट ऑफ 96-97-98च्या रेंजने जाणार आहे. SC/ST OBC EWS ओपन कॅटेगरीचा. PWD कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे सर्व डिव्हिजनमध्ये 90-85च्या आसपास त्या ठिकाणी जाणार आहे पहिल्या लिस्टमध्ये, कारण की PWD कॅटेगरीचा कट ऑफ कमी जाते. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे सांगली डिव्हिजन आहे, सातारा डिव्हिजन आहे, श्रीरामपूर डिव्हिजन आहे, सोलापूर डिव्हिजन आहे, ठाणे डिव्हिजन आहे आणि त्याचबरोबर जे या ठिकाणी यवतमाळ डिव्हिजन आहे. या डिव्हिजनचा पण कट ऑफ जे 96-97-98च्या रेंजमध्ये या ठिकाणी जाणार आहे. आता कोणकोणते असे डिव्हिजन आहे ज्या ठिकाणी कट ऑफ कमी जाणार आहे, तर या ठिकाणी चंद्रपूर डिव्हिजन आहे. चंद्रपूर डिव्हिजनचा जो कट ऑफ आहे हा आपल्याला या ठिकाणी कमी पाहायला भेटणार आहे, म्हणजे धरून चला 93-95 किंवा कमी सुद्धा जाऊ शकते. SC/ST कॅटेगरीच्या असाल 89-80, त्याचबरोबर 80 झालं, 90 झालं, अशा प्रकार सुद्धा जाऊ शकते. तर त्याचबरोबर गोवा डिव्हिजन आहे, गोवा डिव्हिजनचा पण कट ऑफ कमी जाणार आहे, म्हणजे धरून चाललं तुम्ही या ठिकाणी 93 झालं, 91 झालं, ह्या रेंजनं कट ऑफ या ठिकाणी जाणार आहे. PWD कॅटेगरीचा असाल गोवा झालं, त्याचबरोबर चंद्रपूर झालं 80, 85, 60च्या वरतं असा काही जाणार आहे. कराड डिव्हिजनचा पण कट ऑफ कमी जाणार आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे पालघर डिव्हिजनचा पण कट ऑफ कमी जाणार आहे. पालघर डिव्हिजनमध्ये कट ऑफ आपल्याला कमी या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. जे पण कॅटेगरी आहे 91 ते 95च्या दरम्यान कट ऑफ या ठिकाणी जाणार आहे पालघर डिव्हिजन. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे रत्नागिरी डिव्हिजन, रायगड डिव्हिजन आणि सिंधुदुर्ग डिव्हिजन आहे आणि त्याचबरोबर मिरज डिव्हिजन आहे आणि त्याचबरोबर जे वर्धा डिव्हिजन आहेत तर आणि रत्नागिरी डिव्हिजन आहे. हे काही डिव्हिजन मी तुम्हाला वाचून दाखवली. या डिव्हिजनमध्ये सुद्धा कट ऑफ कमी आपल्याला पाहायला भेटणार आहे, म्हणजे 91 ते 95च्या रेंजमध्ये पाहायला तर भेटणार आहे. PWD कॅटेगरीचे असाल 70-80-90% दरम्यान या ठिकाणी होणार आहे. तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार. याच्यासाठी तर थांबतो, भेटायला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय जय.